मनोज जरांगे यांच्या सरकोली सभेसाठी पंढरपुरातून एल्गार. मराठा सकल मराठा समाजाचे मोठे आवाहन. 9 ऑगस्टला सरकोलीत शक्ती प्रदर्शन. पंढरपुरातून मराठा समाजाचा एकच आवाज. नमस्कार, आपण पाहत आहात शिवसंदेश न्यूज. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सरकोली तालुका पंढरपूर येथे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संवाद सभेच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या वतीने महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत समाज बांधवांना मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले. आज पंढरपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की रविवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सरकोली येथे होणारी मनोज जरांगे पाटीलांची संवाद सभा ऐतिहासिक ठरणार आहे. यासाठी पंढरपूर तालुक्यासह परिसरातील सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर, किरणराज घाडगे, गणेश जाधव यांच्यासह सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सभेचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग याबाबत माहिती देण्यात आली. आता सरकोली येथे होणाऱ्या या सभेत मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका मांडणार, मराठा आरक्षण आंदोलनाबाबत पुढील दिशा काय असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा पूर्ण झाल्यानंतर दादा मोठ्या प्रमाणात एक आंदोलन आणि मोठी सभा घेणार आहेत. सरकारने वारंवार आश्वासनं देऊन सातारा गॅजेट काही त्यांनी लागू केलेलं नाही. मुंबईला ज्या वेळेला मराठा मोर्चा गेला होता त्यावेळेला सुद्धा जरांगे पाटलांना सरकारने आश्वासन दिलं होतं की एका महिन्याच्या आत सातारा गॅजेट लागू करू, पण तसं काही केलं नाही. महिन्यापूर्वी सुद्धा दादा तुमचे महिन्याच्या आत सातारा गॅजेट लागू करू वारंवार सरकार आश्वासनं देऊन आश्वासनापासून मागे फिरत आहे आणि फसवणूक करत आहे. आणि कालच बघितलं तर जे निजामाने नोंदी जी धरल्या होत्या, जे निजामशाहीतील असतील, इंग्रजांच्या काळातील असतील, ह्या नोंदी पुरावे असताना सुद्धा फक्त स्वतःच्या नगराध्यक्षांनी भाजपच्या विरोधातला नगरसेवक आहे म्हणून त्यांची जात कुणबी सर्टिफिकेट रद्द केली. हे अत्यंत चुकीचं आहे. हा राजकीय हस्तक्षेप या लोकशाहीला घातक आहे. म्हणून कालच माननीय मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जर तुम्ही आम्हाला देत असाल तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, जर देणार नसाल तर तुम्हाला तिथं आम्ही बसू देणार नाही. तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून खाली खेचण्याची ताकद या मराठा समाजामध्ये आहे. ही भूमिका काल मनोजदादांनी जी मांडलेली आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर आता सर्व समाज आता मोठ्या प्रमाणात खवळून उठलेला आहे. याचे परिणाम ह्या सरकारला भविष्य काळात दिसणार आहेत. जर तुम्ही सातत्यानं लोकशाहीची थट्टा करणार असाल तर हा दौरा प्रभावी करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं 9 ऑगस्ट क्रांती दिनी सरकोली इथं आपल्याला एकत्र यायचं आहे हे आव्हान करण्यासाठी आणि मनोज दादांची जी दौरा आहे ते कशासाठी आहे, कशा पद्धतीने आहे याची माहिती देण्यासाठी आणि समाजाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. म्हणून 9 ऑगस्ट रोजी सगळ्यात जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला संवाद सभेला हजर राहायचं आहे. मनोज दादा आपल्याशी संवाद साधणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कशा पद्धतीने त्या ओढीनं आज काम करत आहे. आणि आम्हाला ओढ लागली की मनोजदादांचं सरकोलीत आगमन आम्ही असं भव्यदिव्य करणार आहे जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातला त्यांचा दौरा आणि त्याची सुरुवात अशी भव्यदिव्य करून देणार आहे की सरकारला सुद्धा कळावं की आपण
ह्या मनोजदादांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर पुढच्या भविष्यातले त्याच्यावरचे राजकारणाचे परिणाम त्यांच्यावर होतील आणि त्यांना त्याचा फटका बसेल. कारण वारंवार मनोजदादा जे मागणी करतात ते परत ते लोक मनोजदादांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं मनोजदादा परत त्यांना दबावात आणून आपलं काम म्हणजे आरक्षणाचं जे काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पण जोपर्यंत मराठा समाज मनोजदादाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे तोपर्यंत मनोजदादाला काही भिण्याचं कारण नाही. कारण मराठा एक ना एक गोरगरिबातला मराठा समाज मनोजदादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. त्यांनी जे मागण्या मागतील ते मान्य करून द्यावं लागतील सरकारांना, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील. पंढरपूर तालुक्यातल्या ग्रामीण आणि शहरामध्ये तुम्ही कसे ग्रामीण भागात आम्ही प्रत्येक गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही त्याची चर्चा केली आहे. जिथं जायला जमतं तिथल्या कार्यकर्त्यांना आम्ही जाऊन भेटून त्यांना आम्ही हे केलंय म्हणजे त्याविषयी माहिती जनजागृती केली आहे. आम्ही अनाउन्सिंगच्या गाड्या करायला लावल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी होल्डिंग लावलेत. मनोजदादांचं 9 ऑगस्टला 10 वाजताचं जे आमच्या गावात आहे त्याच्यासाठी आम्ही जनजागृती जेवढी होता होईल तेवढी केली. आजपासून संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. या ठिकाणी तुळजापूरमध्ये आज त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमधून चालू होत आहे. यासाठी या पंढरपूरमधून आम्ही पांडुरंगाला साकडं घालतोय की या ठिकाणी या सरकारला सद्बुद्धी देऊ की जेणेकरून मराठा समाजाच्या 400 ते 500 बांधवांनी आत्मबलिदान दिलेलं आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही समाजाने एवढा त्याग केला नाही, एवढा त्याग मराठा समाजाने केलेला आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजाला वारंवार निराशा ही समाजाच्या हातामध्ये टाकली जाते आणि संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांना लढण्यासाठी आणि त्यांच्या शरीराची झीज होण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. सरकारला माझा एवढा इशारा आहे की सरकारला या पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये आम्ही प्रार्थना करतो की सरकारला सद्बुद्धी द्यावं आणि मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सरकारला याचे परिणाम भोगल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी आमचे दाखले दिले कोणी? यांच्याच लोकांनी, यांच्याच अधिकाऱ्यांनी. आणि दाखले रद्द कोण करतोय? ह्यांचाच अधिकारी. यांचं कारण म्हणजे हे फक्त राजकीय डावपेच आहेत. आम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हा पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. हा दौरा म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणाची उलटापालट झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्य काळामध्ये जो या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करेल त्याला या सत्तेतून खाली खेचण्याचं काम हा मराठा समाज नक्कीच करेल. येणाऱ्या 2029ला जो पण कुठल्याही पक्षाचा हे असू द्या, तो या पक्षाचा आमदार असेल, खासदार असेल, तो विधिमंडळात आणि लोकसभेमध्ये दिसणार नाही. जो कोणी विरोध करेल त्याला आमचा या ठिकाणी इशारा आहे. आणि एवढंच सांगतो, लवकरात लवकर सरकारनं सातारा संस्थेचं गॅजेटर असेल या ठिकाणी मंजूर करावं आणि मराठा समाजात जेवढ्या काय प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात. अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला या ठिकाणी जर ओबीसीच्या दबावाखाली जर मराठा समाजावर अन्याय करत असेल तर तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सत्तेवर बसण्यासाठी तुम्ही अजिबात स्वप्न बघू नका. एवढं मनोजदादा जरांगे पाटील यांचा दौरा खऱ्या अर्थाने पंढरपूरमधूनच सुरुवात होते. ह्या विठ्ठलाच्या पावननगरीमध्ये आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सरकुली या गावी संवाद सभेच्या माध्यमातून ह्या पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याचा एक दौरा म्हणून सुरुवात झालेली आहे. उद्याच्याला 8 ऑगस्ट रोजी रात्रीच्याला मनोजदादा जरांगे पाटील पंढरपूरमध्ये मुक्कामी येणार आहेत आणि जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, गाठीबिटी घेणार आहेत. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सरकुली इथे मोठ्या संवाद सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या सभेला मनोजदादा उपस्थित राहणार आहेत आणि सर्व मराठा समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत आणि आरक्षण कशा पद्धतीनं आपल्याला मिळेल याची आणि कशा पद्धतीनं आपल्याला दाखले मिळतील याची संपूर्ण माहिती मनोजदादा सगळ्या समाज बांधवाला देणार आहे. ह्या सभेसाठी, संवाद सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांना विनंती करतो. सातारा गॅजेटचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याबाबत काय या संवाद सभेमध्ये चर्चा? मुळात सातारा गॅजेटसाठी कोल्हापूर गॅजेट आणि औंध गॅजेट ह्यासाठीच मनोजदादा जरांगे पाटलांचा हा दौरा आहे. सातारा गॅजेट 1 महिन्यामध्ये लागू करतो असं आश्वासन देऊनसुद्धा माननीय मुख्यमंत्री
यांनी मराठा समाजाची आणि मनोजदादा जरांगे पाटीलची फसवणूक केलेली आहे. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. फक्त गोड बोलून मराठा समाजाची मतं घेऊन हे सत्तेवर आलेले आहेत आणि त्याच मराठा समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे सरकार आणि सरकारमधील मंत्री करत आहेत. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ.